Dear student, in the last lecture we have seen how glucose is oxidized into the three steps. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण करण्यात येतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असणारी जी काही ग्लायकोलिसिसची प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे जे काही ट्रायकार्बोक्सिलिक सायकलिक असणारे जे काही ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आपण त्या ठिकाणी पाहिलं. तिसरा असणारा जो काही टप्पा जो आहे तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी NADH2 निकोटामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर FADH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड्स याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतर असणारे काही सर हॅम्सक्रेप जे आहेत तर त्यांचं असणारे काही सायकलिक रिॲक्शन ऑफ द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल याच्याबद्दलची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी असणारे काही प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू anaerobic respiration ऑफ द कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे काय पाहिजे आपल्याला तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी प्रोसेस ऑफ काय सांगितलेले प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू काय सांगितलेले ॲरोबिक रिस्पिरेशन आता कशाचं ॲरोबिक रिस्पिरेशन सांगितलं तर कार्बोहायड्रेट्स त्याच्यानंतर कशाचं प्रोटीन आणि तिसरं आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी फॅट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ, प्रथिन यांचं ऑक्सिश्वसन जे आहे तर ते ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्याच्याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी आता एक टप्प्याच्या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये असणारे जे काही लिपिड. आता शॉर्टकटमध्ये मी त्या ठिकाणी ते काढताना दिसते. पहिलं आहे लिपिड, त्याच्यानंतरचं कार्बोहायड्रेट्स बरोबर. आणि तिसरा आपल्याला दिलेले तर त्या ठिकाणी प्रोटीन्स. यांचं असणारं जे काही कन्व्हर्शन जे आहे रूपांतरण जे आहे तर ते रूपांतर कसं होतं असतं त्याच्याविषयीची माहिती. लिपिड जे आहे तर त्या लिपिडचं रूपांतर मागाशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं, मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलं. लिपिडचं रूपांतर जे आहे तर ते कशामध्ये होताना दिसते तर फॅटी ऍसिड जे आहे तर त्या फॅटी ऍसिड्समध्ये त्या ठिकाणी लिपिड जे आहे तर त्या लिपिडचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असताना जे काही प्रोटीन्स जे आहेत तर त्या प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये होताना दिसते अॅमिनो ऍसिड. कशामध्ये अॅमिनो ऍसिडमध्ये त्याचं असणारं जे काही प्रोटीन जे आहे तर त्या प्रोटीनचं रूपांतर त्या ठिकाणी अमिनो आम्लामध्ये होताना दिसतं बरोबर. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट जे आहे तर ते कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लायकोलिसिसच्या साह्याने, कशाच्या साह्याने ग्लायकोलिसिस. या ठिकाणी कोणती प्रक्रिया होताना दिसते ग्लायकोलिसिस ची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर आपल्या लक्षात नसते पुन्हा फॅटी ऍसिड जे आहे तर ते फॅटी ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होताना दिसते ऍसिटल कोएन्झाइम. कशामध्ये ऍसिटल को
एन्झाईम, बरोबर. पुन्हा अमिनो ऍसिड जे आहे तर ते अमिनो ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होताना दिसते, ऍसिटल को एन्झाईम जे आहे तर त्या ऍसिटल को एन्झाईम मध्ये त्या ठिकाणी होताना दिसते, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की ग्लायकोलिसिस जे आहे तर त्या ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला पायरुव्हिक ऍसिड त्या ठिकाणी होताना दिसते. कशामध्ये, ग्लायकोलिसिसचं रूपांतर कशामध्ये होताना दिसते, पायरुव्हिक ऍसिड याच्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसते. आणि जे काही पायरुव्हिक ऍसिड जे आहे तर ते पुन्हा आपण त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये, ऍसिटल को एन्झाईम. याच्यानंतर यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ही जी प्रक्रिया जी आहे तर या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी क्रेब्स सायकल त्या ठिकाणी म्हटले. काय म्हटलेले, क्रेब्स सायकल. ही संपूर्ण असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी क्रेब चक्र आहे. आणि या क्रेब चक्रामध्ये काय काय तयार होताना दिसते तर आपल्या लक्षात येत नसते की कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसते, बरोबर. त्याच्यानंतर काय होताना दिसते, पाण्याचा रेणू जो आहे तर तो पाण्याचा रेणू तयार होताना दिसतो. आणि ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येताना दिसते की ॲरोबिक रिस्पिरेशन जे आहे तर त्या ॲरोबिक रिस्पिरेशन मध्ये असणारे जे काही कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं यांचं अशा पद्धतीने ॲरोबिक रिस्पिरेशन होऊन त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने ॲनॲरोबिक रिस्पिरेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय पाहिजे, ॲनॲरोबिक का पुढे या ठिकाणी लिहितो की ॲनएरोबिक रिस्पिरेशन इन anaerobic respiration in living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्याला काय म्हणणार आपण किंवा सेल मध्ये, बरोबर. आता कशा पद्धतीने रूपांतर होते ते आपल्याला आता याच्यामध्ये असणारं जे काय अन्न जे आहे तर त्या अन्नामध्ये असणारं जे काही ग्लुकोज, या ग्लुकोजचं रूपांतर आपल्याला लक्षात येताना असते की ग्लायकोलिसिस मध्ये होणार, बरोबर. ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोलिसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते, बरोबर. या ग्लायकोलिसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये पायरुव्हिक ऍसिड तयार होतात. काय तयार होताना दिसते तर पायरुव्हिक ऍसिड तयार होताना दिसतं, बरोबर. पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. इथे पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसते काय तयार होताना दिसते तर पायरुव्हिक ऍसिड तयार. पुढे पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसते आता जे काही पायरुव्हिक ऍसिड तयार होते तर ते पुढे काय काय होते तर त्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिड त्या ठिकाणी म्हणू पायरुव्हिक ऍसिड. आता पुन्हा त्या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिड जे आहे तर याच्यावर त्या ठिकाणी फर्मेंटेशनची प्रक्रिया आहे, म्हणजे किण्वन प्रक्रिया त्या ठिकाणी होते. फर्मेंटेशन किण्वन प्रक्रिया, बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुन्हा या ठिकाणी असणारे काही पायरुव्हिक ऍसिड जे आहे त्या तिघांवर काय होतं इथे दिसते फर्मेंटेशनची प्रक्रिया होती. पायरुव्हिक ऍसिड जे आहे तर त्याचं फर्मेंटेशन झालं तर पुन्हा काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणून फर्मेंटेशन. इथे काय होणार आहे फर्मेंटेशन. पायरुव्हिक ऍसिड जे आहे तर त्याची पुढे त्या ठिकाणी किण्वन प्रक्रिया जी आहे तर ती किण्वन प्रक्रिया, बरोबर. मग आता या ठिकाणी फर्मेंटेशन झाल्यानंतर किण्वन प्रक्रिया झाल्यानंतर याच्यापासून काय करता दिसते अल्कोहोल तयार होतं. पहिलं प्रॉडक्ट अल्कोहोल काय तयार होता दिसते अल्कोहोल तयार होतं. इथे त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड तयार होते. काय तयार होते लॅक्टिक ऍसिड, म्हणजे लॅक्टिक आम्ल जे आहे तर ते लॅक्टिक आम्ल तयार होते. पुन्हा इथे फर्मेंटेशनची प्रक्रिया होते.
इथे काय होताना दिसते डिफरंट प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमध्ये. डिफरंट प्रॉडक्ट्स. आता डिफरंट प्रॉडक्ट मध्ये काय काय तयार होताना दिसते तर व्हिनेगर, त्याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसते की व्हिटॅमिन्स हे पदार्थ त्या ठिकाणी काय होताना दिसतात तर तयार होताना दिसतात. बरोबर. पुढे अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचं रूपांतर पुढे कशामध्ये होताना दिसते ईस्ट जे आहे तर त्या ईस्ट मध्ये होताना दिसते. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी मी लॅक्टिक ऍसिड जे आहे तर ते लॅक्टिक ऍसिड इरिथ्रोसाइट्स काय म्हणते मी त्या ठिकाणी ERY इरिथ्रोसाइट्स. बरोबर. आणि पुढे आपल्याला सांगितले मसल सेल. हे कुठे तयार होताना दिसते इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेलमध्ये. मसल सेलमध्ये त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड जे आहे तर ते लॅक्टिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्यानंतर पुढे व्हेरियस मायक्रोवेजच्या साह्याने काय होताना दिसते आपल्याला व्हिनेगर असेल व्हिटॅमिन्स असेल तर हे त्या ठिकाणी तयार होतात. व्हेरियस मायक्रोवेज. आता मार्च 2019 याच्यावर आधारित एक प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी होता. प्रश्न पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे की हाऊ एनर्जी इज फॉर्म्ड फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड प्रोटीन्स करेक्ट द डायग्रॅम गिव्हन बिलो. खाली दिलेली जी काय आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दुरुस्ती करून आपल्याला त्या ठिकाणी कर्बोदक प्रथिनं आणि मेथ यांचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन करून कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी तयार होताना दिसते तर ते आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवते येते. अशा प्रकारच्या ज्या काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्या तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला पाहिजे एनर्जी प्रोडक्शन इन मायट्रोकॉन्ड्रिया थ्रू अनएरोबिक रिस्पिरेशन. आता पाहिजे एनर्जी प्रोडक्शन in mitochondria. Energy production in mitochondria वाकांतली ठिकाणी सांगताना चूक होते आपली. तर एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू anaerobic respiration. Through anaerobic respiration. विनाक्षी शोषण करणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया. काही सजीव जे आहेत तर ते सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी राहू शकत नाही. असे अनेक त्या ठिकाणी बॅक्टेरिया आहेत जीवाणू त्या ठिकाणी. आणि सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म anaerobic respiration. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर ते सजीव ऊर्जा मिळवण्यासाठी विनाक्षी असणारं जे काही शोषण जे आहे तर त्या शोषणाचा अवलंब त्या ठिकाणी करताना दिसतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ द anaerobic respiration. मागच्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे विनाक्षी शोषण जे आहे तर त्या विनाक्षी शोषणाचं ग्लुकोज विघटन त्याला आपण काय म्हटलेले ग्लायकोलिसिस. आणि दुसरं आपल्याला सांगितलं फर्मेंटेशन म्हणजे किण्वन. अशा प्रकारचे दोन टप्पे त्या ठिकाणी असतात. काय सांगितलेले
की ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन इन धिस टाईप ऑफ रिस्पिरेशन. तर याच्यामध्ये ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं काय सांगितलं आपल्याला, इनकम्प्लीट ऑक्सिडाइज म्हणजे अपूर्ण विघटन होऊन कमी प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी तयार होतात. पायरुव्हिक ऍसिड produced through glycolysis is converted into the other organic acids or alcohol with the help of some enzymes in this process. तर आपल्या लक्षात येताना दिसते ही जी काही क्रिया जी आहे, प्रक्रिया जी आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं विघटनातून तयार झालेलं जे काही पायरुव्हिक आम्ल जे आहे तर त्या पायरुव्हिक आम्लामध्ये काय असणारे जे काही एन्झाईम्स जे आहेत, विकर जे आहेत, तर त्या विकरांच्या मदतीने आणि इतर असणारे जे काही कार्बनी आम्ल जे आहेत तर त्या कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोल उदाहरणार्थ C2H5OH म्हणजे त्या ठिकाणी इथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं आणि दिस इज कॉल्ड एज द फर्मेंटेशन. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, किण्वन प्रक्रिया त्या ठिकाणी म्हटलेली. सम हायर प्लॅंट्स, ॲनिमल्स अँड ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is the depletion in oxygen level in the surrounding. काय की काही उच्चतर अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती, प्राणी हे काय करताना दिसतात, ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये राहू शकणारे काही सूक्ष्मजीव, काय सांगितलेले काही उच्चतर प्रकारचे असणारे जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या सभोवतालचं असणारे जे काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणामधली ऑक्सिजन वायूची पातळी जर त्या ठिकाणी कमी जर झाली तर ते काय करताना दिसतात, अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिजन श्वसनाऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब त्या ठिकाणी ते करताना दिसतात. फॉर एक्झाम्पल याची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे की सीड परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under the water during the germination. बीजांकुरणाची प्रक्रिया, या बीजांकुरणाच्या प्रक्रियेच्या वेळी काय होताना दिसतं तर ती जमीन जी आहे तर त्या जमिनीमध्ये पाणी त्या ठिकाणी सोडलेलं असतं, म्हणजे जमीन जी आहे तर ती पाण्याखाली त्या ठिकाणी बुडाली असते. मग अशा प्रकारे जमीन पाण्याखाली बुडाली असताना ती असणारी जी काही बीजे जी आहेत, सीड्स जे आहेत तर ती विनाक्षी श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतात. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की सिमिलरली आवर मसल सेल ज्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं, मागच्या तक्त्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं इरिथ्रोसाइट्स, मसल सेल, बरोबर. तर याच्यामध्ये काय होताना दिसतंय पहा, काय सांगितलंय की आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रिस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. व्यायाम करताना आपल्या ज्या काही दंडामध्ये असणाऱ्या ज्या काही किंवा पायांमध्ये असणाऱ्या ज्या काही मांसपेशी ज्या आहेत तर या सुद्धा काय करताना दिसतात, विनाक्षी श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि ड्यू टू धिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. आणि याच्यामुळे काय होताना दिसते, आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये कमी ऊर्जा त्या ठिकाणी तयार होऊन लॅक्टिक आम्ल जे आहे तर ते लॅक्टिक आम्ल त्या ठिकाणी साठतं आणि आपल्याला थकवा किंवा थकल्यासारखं त्या ठिकाणी वाटताना दिसतं. तर आता याच्यावर मार्च 2019 त्या ठिकाणी सायंटिफिक रिझन विचारलेले काय प्रश्न होता की वी फील exhausted after exercise. मार्च 2020 याच्यावर सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी विचारले की व्यायाम केल्यानंतर आपल्याला काय होताना दिसतो, थकवा त्या ठिकाणी येताना दिसतो. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2020 त्या ठिकाणी विचारलेला. आता काय कारण त्या ठिकाणी सांगता येईल, थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतोय की ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी व्यायाम करताना दिसतो तर त्यावेळेला पेशी जी आहे तर त्या पेशीमध्ये असताना जो काय ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची त्या ठिकाणी कमतरता त्या ठिकाणी भासताना दिसते. आणि याच्यामुळं आपल्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत किंवा त्या पेशींमध्ये असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती काय करताना दिसतात, अनएरोबिक रिस्पिरेशन त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती की याच्यामध्ये काय होताना दिसते, लॅक्टिक आम्ल जे आहे तर ते लॅक्टिक आम्ल त्या ठिकाणी तयार होताना दिसतं.
एटीपीचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू त्या ठिकाणी काय करताना दिसतात, ऑक्सिडेशन ऑफ फूड त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. आणि याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की कमी असणारे जे काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तयार होताना दिसते. आणि याच्यामुळं काही गोळे त्या ठिकाणी येताना दिसतात, म्हणजे त्या ठिकाणी अक्युम्युलेशन ऑफ द लॅक्टिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला व्यायाम करत असताना थकवा जो आहे तर तो थकवा त्या ठिकाणी येताना दिसतो. येते त्याच्यानंतर पुढे पहा पान नंबर 16 कॅन यू रिकॉल म्हटलेले, विच टाइप ऑफ सेल्युलर रिस्पिरेशन परफॉर्म कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारामध्ये ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी असतं. आत्ताच आपण पाहिलं द ॲरोबिक रिस्पिरेशन आर सेल्युलर रिस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन परफॉर्म कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. रिस्पिरेशनचे 2 प्रकार, त्याच्यामधला ॲरोबिक रिस्पिरेशन जे आहेत किंवा पेशीमय अशा प्रकारचं असणारे जे काही श्वसन जे आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा त्या ठिकाणी वापर केला जातो, तर या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होतं. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आहे पहा, विच सेल ऑर्गेनेल इज नेसेसरी फॉर द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं पूर्ण त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण होण्यासाठी कोणत्या पेशी अंगकाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल मायटोकॉन्ड्रिया. जिला आपण त्या ठिकाणी तंतुकणिका म्हणताना दिसतो की मायटोकॉन्ड्रिया इज नेसेसरी फॉर द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तंतुकणिका जी आहे तर त्या तंतुकणिकेची त्या ठिकाणी ग्लुकोज जे आहे तर त्या ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होण्यासाठी आवश्यकता त्या ठिकाणी असते. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.